कराड मलकापूर नगर परिषदेला अग्निशमन दलाची नवीन स्वतंत्र गाडी मंजूर झाली. भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश. मान तालुक्यातील सरकारी कार्यालयातील दर्शनी भागात तसेच कार्यालयाच्या प्रत्येक ठिकाणी CCTV बसवण्याचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले असून अद्याप सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये CCTV बसवण्यात आलेले नाहीत. हे कॅमेरे लवकरात लवकर बसवण्यात यावे अशी मागणी लोकाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सातारा शहरात ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, चिकनगुनिया, निमोनिया अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात फ्लूची साथ पसरल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. कोयनेच्या शिवसागर जलाशयात सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन शिवप्रताप तराफा दाखल झाला आहे. या तराफ्यामुळे कोयनेतील बामणोली, तापोळा, कांदाटी विभागातील दळणवळणाची सोय होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते या तराफ्याची चाचणी घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील ढवळ हद्दीत अवैधरित्या कोणतीही परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी सोनालिका ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास वाळू असा 10,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. चालक वाहन जागेवर सोडून त्या ठिकाणाहून पळून गेला. पहिल्या वेस्ट झोन महिला हॉकी स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक प्राप्त केल्याबद्दल खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचा लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सत्कार केला. पाटण तालुक्यातील नवा रस्ता येथील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात मल्हारपेठ पोलिसांकडून 2 जणांना अटक. त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राजेंद्र शंकर डोंगळे व रोहित राजेंद्र डोंगळे दोघेही राहणार नवा रस्ता, तालुका पाटण अशी अटक केलेल्या संशयितांची नावे. सातारा जिल्हा भाजप पदाधिकारी यांचे अधिवेशन कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे रविवार दिनांक 11 रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाले. या अधिवेशनास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉक्टर दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, मकरंद देशपांडे, डॉक्टर अतुल भोसले, विक्रम पावसकर, मनोजदादा घोरपडे, भरत पाटील, रामकृष्ण वेताळ इत्यादी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. वर्धन ॲग्रो कारखान्याचे चेअरमन भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धन ॲग्रो साखर कारखाना व ग्रामीण रुग्णालय वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत सर्वरोग निदान तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून कारखान्याच्या सर्व कामगारांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर श्रीकांत मोरे यांनी दिली. खासदार शरद पवार 45 वर्ष राजकारण करतात, पण त्यांना खटाव मानला पाणी देता आले नाही. तर आमदार जयकुमार गोरे यांनी ठामपणे तालुक्यात उभे राहून मान खटावमध्ये पाणी आणले. यामुळे खासदार शरद पवार यांना दुःख होत आहे. तसेच फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन आधार देण्याचे काम केले. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका भाजपने घेतली. या उलट खासदार शरद पवार यांनी 4 वेळा मुख्यमंत्री होऊनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.
अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली. सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा भाजप लढविणार आणि त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असा विश्वास भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. कराड दक्षिण, मान, सातारा, जावली यासह अन्य 2 विधानसभा आम्ही लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले. कराड मलकापूर शहरातील आगाशिवनगर येथील स्मशानभूमीचे अपूर्ण राहिलेले काम त्वरित पूर्ण करावे, तसेच मलकापूर लक्ष्मीनगर येथील स्मशानभूमीची सुधारणा करण्याची मागणी मलकापूर शहर काँग्रेसकडून करण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारी व निमसरकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाची 5व्या हप्त्याची रक्कम फलटण विकास गटातील शिक्षकांना मिळाली नसल्याने सदरची रक्कम त्वरित मिळावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2024 रोजी पंचायत समिती फलटण कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती फलटण तालुका सेवानिवृत्त संघटना अध्यक्ष खरात यांनी दिली. गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने कराड वारुंजी फाटा परिसरात आलेल्या संशयित युवकाला कराड शहर पोलिसांनी अटक केली. संबंधित युवकाकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले. ओंकार श्रीकांत माने उर्फ केके, वय 21, राहणार कोष्टी गल्ली, रविवारपेठ, कराड असे अटक केलेले युवकाचे नाव. गेल्या 2 दिवसापासून वाई तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून तालुक्याच्या बहुतांश भागात शेती कामाला वेग आला आहे. ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकापेक्षा तणाची वाढ जास्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून भांगलणी कोळपणी केली जात आहे. विरोधक नेरेटिव्ह निर्माण करण्याचे षडयंत्र आखत असून हे षडयंत्र मोडून काढा असे आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे अधिवेशन रविवारी पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. महाबळेश्वर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून झालेल्या धुवाधार पावसामुळे पाचगणी शहरानजीकच्या गोडवली तालुका महाबळेश्वर या गावातील तपनेश्वर मंदिरालगत असणारी शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लवकरच विमान उड्डाण करणार. कराड विमानतळाच्या विस्तारासाठी 48 हेक्टर जागेचे भूसंपादन करणे आवश्यक होते. त्यापैकी 38 हेक्टरचे संपादन झाले असून उर्वरित 10 हेक्टर संपादन होणे बाकी आहे. पुढची कार्यवाही होईल व अवघ्या काही महिन्यात कराड विमानतळावरून प्रवासी विमान उड्डाण घेईल असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.